याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे। सध्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कायंदे ताई, तुम्हाला काय वाटतं, जर कार्याध्यक्ष पद हे आदित्य ठाकरे यांच्याकडे दिलं तर काय बदल होऊ शकतो? मुळात म्हणजे आदित्य ठाकरेंनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली ते 2 आमदारांना घरी बसवून त्यांनी ते आमदार झाले वरळीमध्ये। त्यानंतर ते थेट कॅबिनेट मंत्री झाले वडिलांच्या आशीर्वादामुळे। आणि ते कॅबिनेट मंत्री झाल्यावर त्यांनी काय नंतर पुढे केलं, काय महाराष्ट्रासाठी केलं, काय मुंबईसाठी केलं, त्यानंतर आपण पाहिलं की आत्ताच लेटेस्ट मातोश्रीमध्ये कोणी कोणाची कॉलर पकडली। संजय राऊतांची प्रतिक्रिया घ्या ना, त्यांना आदित्य ठाकरे चालणार आहेत का कार्याध्यक्ष म्हणून? कारण मध्यंतरी जेव्हा प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा खासदारकी द्यायचा विषय आला त्यावेळेला आपल्याला माहित आहे की मातोश्रीमध्ये किती गदारोळ झाला। आणि त्यामुळे हे सगळं जे संजय राऊत आज शिवसेनेत चालवत आहेत त्यांना ते चालणार आहे का? आम्ही कायंदे ताई, तुम्हाला थोडंसं थांबवते। पेडणेकरजी, आता तुम्ही उत्तर द्या की आता पक्षात सुद्धा मी डिस्कनेक्ट होते। हा नाही, कायंदे ताई तुम्हीच बोला। खरं तर पेडणेकरांनी आता फोन कट केलेला आहे। एक प्रकारे आता शिवसेनेमध्ये म्हणजे उबाठा गटामध्ये घराणेशाहीच पाहायला मिळते का? तर अशा पद्धतीनं सध्या आपण पाहतोय की पक्षाच्या वर्धापन दिनी उबाठा गटामध्ये मोठे बदल होणार आहेत। आदित्य ठाकरे उबाठा